आज आपण पारंपरिक कैरीचा छुंदा बनवत आहोत. इथे मी तोतापुरी कैऱ्या घेतल्या, स्वच्छ धुवायच्या आहेत आणि चांगल्या पुसून घ्यायच्या आहेत. वरचं देठ काढून घेतलेलं आहे, सोलून घ्यायच्या आहेत. आता साठवणीच्या करायच्या असतील भरपूर प्रमाणामध्ये तर कैऱ्या साधारणपणे उन्हामध्ये अर्धा तास सुकून घ्या. त्याच्यानंतर त्याला किसून घ्यायचं आहे. साठवणीचा असेल तर सगळी भांडी तुमची स्वच्छ हवी, पाणी कुठेही नको आहे. जितका कैरीचा किस होता तितकंच इथे मी गूळ घेतलेलं आहे. 300 ग्रॅम कैऱ्यांसाठी 300 ते 350 ग्रॅम गूळ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि छानपैकी कलर यावा म्हणून चिमूटभर त्यामध्ये हळद टाकले. सुरुवातीला सगळं कालवून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे अर्धा तास, म्हणजे गुळाला पाणी सुटेल. आता गॅसवरती ठेवायचं आहे. सतत हलवत हलवत आपण ह्याला 1 तारी पाक करणार आहोत. लक्षात घ्या, फक्त 1 तारेचा पाक करायचा आहे. गुळाच्या जागी तुम्ही तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे साखरसुद्धा घेऊ शकतात. समजा हा पाक जर खूप जास्त घट्ट झाला तर तुमचं हे छुंदा अतिशय घट्ट होतो. आता थोडे गरम मसाले घेतले, ज्यात जिरं आहे, मिरी आहे, वेलदोडे आहे, लवंग आहे, दालचिनी आहे. सगळं थोडंसं खरडून घ्यायचं आहे आणि हे छुंदा थंड झाल्यानंतर 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि हे गरम मसाले कुटलेले घातलेत. तयार झाला आहे अप्रतिम चवीचा छुंदा. रूम टेम्परेचरवरती वर्षभर एअरटाईट डब्यामध्ये हा छान राहतो. लक्षात घ्या, काचेची बरणी हवी, बरणी स्वच्छ हवी आणि आतून ती पूर्णपणे कोरडी हवी, तरच हे वर्षभर टिकेल.